सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 161 ते 165. तो घोष तरी उपसंहरला परिपडी साध होता राहिला. तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा जैसा गजघटा आतू सिंहलीला विदारितू तैसा हृदया ते भेदितू कौरवाची या. तो गाजत जव ऐकती तव उभेची हिये घालिती एकमेका ते म्हणती सावध रे सावध. तेथ बळे प्रौढी पुरते महारथी वीर होते तीही पुनरपी दळाते आवरिले मग सरीसेपणे उठावले दुनवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय. अर्थात तो शंखनाद थांबला, पण त्याचा जो प्रतिध्वनी घुमत होता त्या योगाने कौरव सैन्याची दानादान झाली. ज्याप्रमाणे सिंह हत्तींच्या समुदायाचे विदारण करीतो त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीने कौरवांची हृदये विदीर्ण केली. तो ध्वनी ऐकून उभ्या उभ्या सर्वांचे धैर्य सुटले आणि एकमेकास सावध रे सावध असे म्हणू लागले. त्या ठिकाणी शक्तीने व पुरुषार्थाने युक्त असे जे महारथी होते त्यांनी सैन्याला पुन्हा धीर देऊन सावरिले. मग ते मोठ्या तयारीने पुढे सरसावले व त्यांनी दुप्पट आवेशाने चाल केली. तेव्हा त्या आवेशयुक्त सैन्याच्या योगाने त्रिभुवन अगदी त्रस्त होऊन गेले. रामकृष्ण हरी माऊली.